हॅलो फ्रेंड्स, सध्या ना लेकरांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्यांना खेळायला बाहेर जायचं म्हणलं की त्यांचा मस्का मारणं चालूच असतं। आणि आज ना दुपारच्या वेळेला मी माझे जुने 2 टॉप काढले होते, त्याच्यापासून मला शिवायचं होतं लहान बाळासाठी दुपटं। आता हे बनवण्यासाठी जास्त करून जुन्याच कपड्यांचा वापर केला जातो किंवा जुनं लुगडं असेल तर आणखीन चांगलं, कारण की ते सुती कॉटन असतं त्याच्यामुळे। तर अशा पद्धतीने 2 मी बनवून घेतलेले आहेत। थोडेसे मोठे पाहिजे होते पण कपडा छोटा पडला त्याच्यामुळे छोटे झाले, तर लगेच मी नेऊन दिले। आणि समोरच आमच्या घराच्या आमच्या नणंदबाई राहतात, त्यांच्या घरी गेले होते मी, कारण की त्यांच्या इथे आहे जांभळाचं झाड। भरपूर जांभळं आलेत पण जास्त काही पिकले नव्हते, थोडे पिकले होते, लेकरांनी ते पाडून आणले होते। आणि आपण इतके दिवस जे आंबे खाल्लेले असतात ना त्याच्यामध्ये भरपूर गरमी असते, तर नंतर जांभळं खाल्लेच पाहिजे कारण की जांभळामध्ये गारवा असतो। आणि इथे बघा त्यांचे ते आवळीचं सुद्धा झाड आहे आणि त्याच्यावरती एवढा मोठा लागलेला मनी प्लांटचा वेल, खूप मोठे मोठे पानं आहेत त्याचे। तर घरी आल्याच्या नंतर पल्लवीने इथे वरण भाताचं कुकर लावलं होतं, देवाला उपहार दाखवून घेतला। प्रियान प्रक्षिताला वरण भात दिला, राहिलेला स्वयंपाक करून घेतला, मग मामाला वरण भात चपाती जेवायला वाढलं। तर असा होता आजचा दिवस। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर